नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल खिचडी. आता त्यासाठी मी कांदा, त्यानंतर मिरची, लसूण, आलं बारीक चिरून घेतलं आहे. त्यानंतर एक बटाटाही चिरून घेतला आहे. एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे, एक कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित तापत ठेवायचं आहे. आता मी 4 जणांच्या हिशोबाने खिचडी बनवते आहे. त्यामुळे मी 3 ते 4 पळ्या तेल टाकते आहे. त्यानंतर तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं. जिरं व्यवस्थित तडतडलं की मग आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. जिरं आणि मोहरी जी आहे ती व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यासाठी आधीच तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण जे चिरून घेतलेलं सामान आहे त्यामध्ये मी सगळ्यात आधी टाकायची आहे मिरची आणि त्यानंतर मग आपण जो लसूण चिरून घेतला आहे तो लसूण टाकायचा आहे. त्यानंतर जे आलं चिरून घेतलं आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे चिरून घेतलेला कांदा. आता हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित परतू द्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित गोल्डन ब्राउन होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला बाकीच्या वस्तू त्यामध्ये ॲड करायच्या आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच स्टेजला आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहे. म्हणजे तेही व्यवस्थित त्यामध्ये फ्राय होऊन जातील. आता शेंगदाणे जे आहेत आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त टाकू शकतो. मी इथे मूठभर शेंगदाणे टाकले आहेत. तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्तही टाकू शकता आणि नाही आवडत असतील तर तुम्ही कमीही टाकू शकता. आता कांदा जो आहे हा व्यवस्थित परतला गेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे बटाटा आणि टोमॅटो. पहिले मी टाकते आहे बटाटा. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो. तुम्हाला खिचडी आवडते का? आमच्या घरी तर जास्त कोणाला आवडत नाही. मी आणि माझे मिस्टर आम्हाला दोघांनाच खिचडी आवडते. त्यामुळे ही फार कमी होते घरामध्ये. पण आम्हाला आवडते म्हणून आम्ही कधी-कधी करतो. आणि त्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये टाकून घेतला आहे टोमॅटो. टोमॅटो जो आहे तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला जे मसाले टाकायचे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे बघा व्यवस्थित सगळं मिश्रण जे आहे ते परतलं गेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले जे आहेत ते आपण यूज करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे हळद. हळद टाकली की मग मी त्यामध्ये 1 चमचा जो आहे ती लाल तिखट ची जी पावडर असते ती मी याच्यामध्ये ॲड केली आहे. ही पावडर जी आहे मी कलरसाठी ॲड केली आहे. कारण की टेस्ट येण्यासाठी आपण त्यामध्ये काळा मसाला जो आहे तो ॲड करणार आहे. यामध्ये मी 2 चमचे काळा मसाला ॲड करणार आहे. आम्हाला थोडी स्पायसी खिचडी आवडते. तसं तर आम्ही कमीच तिखट खातो, पण तरी खिचडी आम्ही थोडी स्पायसीच खातो. हा जो मसाला आहे हा घरीच बनवलेला आहे. त्यामुळे याची जी टेस्ट आहे ही सुद्धा खूप छान लागते आणि हा मसाला जो टाकला की मग आपल्याला व्यवस्थित जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की मसाला जो आहे तो तेलामध्ये जळाला नाही पाहिजे म्हणून. आता हे जे आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपल्याला त्यामध्ये लगेच जे आहे ते पाणी टाकायचं आहे. पाणी तुम्ही गरम करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट थंड पाणी पण टाकलं तरी चालतं. मी तर थंडच पाणी टाकते. आता मी इथे जवळपास हा जो कप आहे ह्या कपाने 2.5 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ जी आहे म्हणजे संपूर्ण मिश्रण जे आहे ते 3 कप घेतलं आहे आणि त्याला मी 3.5 कप जे आहे ते पाणी वापरणार आहे. हे जे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये तुमची खिचडी जी आहे ती एकदम व्यवस्थित बनणार आहे आणि त्यामुळे ती मोकळी सुद्धा बनेल. अगदी गिचगिच किंवा कच्ची राहील अशा पद्धतीने बनणार नाही. म्हणून तुम्ही जर 3 कप डाळ तांदूळ घेत असाल तर त्याला 3.5 कप जे आहे ते तुम्ही पाणी वापरा. आता मी जे पाणी टाकलंय तर ते उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलं आहे आणि एका साईडला मी इथे डाळ तांदूळ जे आहे ते धुवायला घेतले आहे. हे जे डाळ तांदूळ आहे हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. म्हणजे त्याच्यामधली जी पण काही माती किंवा त्याला काही पण लागलेली जी धूळ असेल ती यामध्ये निघून जाईल किंवा काही घाण असेल तर ती सुद्धा व्यवस्थित निघून जाईल. आता डाळ तांदूळ जे आहे हे मी व्यवस्थित धुवून घेतले आहे. इकडे
आपली खिचडीचं जे पाणी आहे ते सुद्धा व्यवस्थित उकळलं आहे. तर जे डाळ तांदूळ आपण धुवून घेतले ते आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सगळं जे डाळ तांदूळ आहे ते व्यवस्थित टाकून द्यायचे आहे आणि ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं. यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली आहे तर तीही आधी टाकून घ्यायची. मग नंतर परत ते सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कुकर लावून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही बारीक गॅसवर खिचडी करत असाल तर 3 शिट्ट्यांमध्ये खिचडी व्यवस्थित शिजून जाईल. पण जर तुम्ही फुल गॅसवर खिचडी करत असाल तर तुम्ही 4 शिट्ट्या घेऊ शकता आणि त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थंड झालं कुकर की मग आपल्याला झाकण जे आहे ते ओपन करायचं आहे. खिचडी बघा व्यवस्थित इथे मस्तपैकी बनून झाली आहे आणि इथे मी छान असं ताट वाढून घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी सोबत कढी सुद्धा बनवली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून खिचडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय.